एक से एक उपस्थित झालेले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। महेश बनसुडे सांगोला या 22 भक्तांकडून एक से एक उपस्थित झालेले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर गुरुच्या आशीर्वादानं ती शुभ होते म्हणून सांगितलं। आणि जर समजा देव कोपला तर गुरु आकळू शकतो, पण गुरु जर कोपला तर देव आकळू शकणार नाही। गुरुचरित्र अध्याय नंबर 22 ओवी नंबर 32 तुम्ही बघा। तर एकदा भिंत चालवली तर तशा भिंती आमच्या भक्तांना तुम्ही अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही सांगता कसं आहे। हे दत्त महाराज इथं कार्य कुणाच्याच रूपानं माझ्यासारख्या एका त्याची म्हणजे ती कुठली ज्ञान नसताना मला पुढे करून दत्त महाराज स्वतः हे कार्य करायला आणि काय या जागेला महिमा काय करायला साधन नाही, फक्त मंगळगडा भूमी संतांनी मी डोंगरगावला जरी असलो तर हे कार्य करण्या कडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता जय जय रघुवीर समर्थम राजाधिराज सद्गुणात माधवानंद प्रभु की जय। राजाधिराज सद्गुणात समर्थ रत्नाकर महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांनी जी काय देवापशी जाण्याचा मार्ग आणि देव म्हणजे काय हे गुरु विना सर्व पार्थ निरर्थकम रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे। गुरु शिवाय कुठलंच साध्य होणार नाही। रामदास स्वामीनं पहिल्या भल्या भल्या संतांनी गुरु शिवाय भक्ती नाही हे कित्येक वेळा त्यांनी सगळं पटवून दावून ग्रंथ पारायण पुराण सगळी करून ठेवलेले। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने सुद्धा वशिष्ठ गुरु केला। श्रीकृष्ण अवतारात सांदीपन गुरु झाला। नामदेवाला तर पांडुरंग बोलत होता त्यावेळेस पांडुरंगाने सांगितलं तू गुरु कर। पांडुरंग नामदेव काय म्हणला की गुरु केल्यानंतर काय तर गुरु केल्यानंतर देव भेटतो। मग तुम्ही देव माझ्या संगत बोलताय आणि गुरु आणि कशाला। तर त्या टायमाला पांडुरंगाने सांगितलं अरे म्हणला तुला हेच कळत नाही म्हणून मी सांगतोय म्हणला मी तुला आता सगुण म्हणजे दिसतंय त्या रूपातनं तू मला ओळखतोय म्हणला, पण मी जर एखाद्या कुत्र्याच्या रूपानं आलो किंवा एखाद्या दुसऱ्या जनावराच्या रूपाने एखाद्या भिकाऱ्या रूपानं आलो नंतर तू मला दगड हाणशील म्हणला। जर दिसणारी शक्ती ही नाशिवंत आहे आणि न दिसणारी शाश्वत आहे। दिसणारी म्हणजे सगुण आणि न दिसणारी निर्गुण। निर्गुण शक्ती हीच देवाची शक्ती आहे आणि हा निर्गुण नाम जपामुळेच हे सगळं। इथं दुसरं काहीच भांडवल नाही। इथं काय दिलेल्या गुरुनं दिलेल्या नामाच्या जपाची अशी वलय तयार झालेली आहेत आणि या ठिकाणी आलेल्या माणसाच्या त्याला न कळत संकटाला ती नाम जपाची संकट म्हणजे जी काही शक्ती आहे ती छेद घेत असते आणि त्याला प्रचिती येत असते। गुरु हे माध्यमाचे काय गुरु नाही, पण गुरुनं जी काय दिलेल्या नामाचा जपावर इथं येणाऱ्या भक्तांची जी काय कार्य होते ते नवनाथांनी जी काय कार्य केलं त्याचा नवनाथ ग्रंथ झालेला आहे। रामायण तयार झालं त्याचं रामायण तयार झालेलं आहे। तसं आमच्या भक्ताचं जर प्रत्येकाचं जर अनुभव घेतलं तर 9 ग्रंथ होत्याला एवढं म्हणजे प्रत्यक्ष ती माणसंच पुढे आहेत। त्यांचं तुम्ही मुलाखत वैयक्तिक घेऊ शकता। आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलेलं लय चांगलं असतं, खरं वाटतं। न खरं वाटणारा अनुभव आहेत। हे कसं आहे भगवंताचं कार्य आहे। मग कीर्तनात सांगितलं की बघा भगवंत हा लय नाटके आहे। आपण असं जर काय एखादी सेवा करायला आलो तर त्याला विघ्न आणतो तो आणि आपली परीक्षा बघतो। तर ह्याच्यासाठी काय गुरु मार्फत जी काय सेवा आहे मोठमोठ्या राजांनी सुद्धा गुरु मार्फत सेवा केलेली आहे। जर समजा ब्रह्मदेवानं आपल्या नशिबात गुरुला पावर दिलेली आहे, किती पावर दिलेली आहे स्वतः ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे कलीला की बाबा तू आता कलियुगात तू काय करणार आहेस, गोरगरीब लोकांना तू त्रास देणार आहेस। तर ब्रह्मदेवान कलीला अवतार घेतलेल्या टायमाला सांगितलं बघ म्हणला सगळ्याला तू त्रास दिला तर चालेल, पण गुरु करून भक्ती जो करतो त्याचा तुला त्रास देणं जमणार नाही। तू त्याला त्रास द्यायला तर तुला त्रास होईल का तर गुरुला एवढं वर्चस्व स्वतः ब्रह्मदेवांवर हस्त दिलेलं आहे। ब्रह्मदेवान जर आपल्या नशिबात जर समजा काय वाईट लिहिलेलं असलं तर अध्याय नंबर 2 ववी नंबर
23 आणि 24 गुरुचरित्र अध्याय. तर यात काय सांगितलेलं आहे? ब्रह्मदेवे लिहिली दुष्ट अक्षरे, गुरु कृपेती शुभ होती. ब्रह्मदेवान जर समजा तुमच्या नशिबात काय वाईट शब्द लिहिलेले असलं तर गुरुच्या आशीर्वादानं ती शुभ होतेत म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर समजा देव कोपला तर गुरु आकळू शकतो, पण गुरु जर कोपला तर देव आकळू शकणार नाही. गुरुचरित्र अध्याय नंबर 22 ओवी नंबर 32. तुम्ही बघा, हे जुन्या संतांनी, नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, भले भले ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी अनुभव घेतलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा भिंत चालवली तर तशा भिंती आमच्या भक्तांना तुम्ही अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही सांगसाल. कसं आहे, हे दत्त महाराज इथं कार्य कुणाच्या तर रूपानं माझ्यासारख्या एका त्याची म्हणजे ती कुठली ज्ञान नसताना मला पुढं करून दत्त महाराज स्वतः हे कार्य करायला आहेत. आणि काय या जागेचा महिमा काय कळायला साधन नाही. फक्त मंगळवेढा भूमी संताजी, मी डोंगरगावला जरी असलो तर हे कार्य करण्यासाठी भगवंतानं मला माझ्या गुरुने इकडे जा म्हणून सांगितलं. मग मी म्हणलं बाबा त्या टाइमला महाराज आमची सगळे ते काय नाही म्हणला, तिथं आपलं कार्य चालणार नाही, आपल्याला हीच एकांत स्थान पाहिजे. त्यावेळेस मला काय कळलेलं नाही इथं ज्या टाइमला मी आलो. पण इथं या जागेला जी काही साधना गुप्त रूपान साधना होत्या, मग साधना करत असताना संकट येत असते, त्याला अडचणी येत असतात. भगवंताची सेवा काही सुखान होत नसती. पहिलं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना ऊस फुटूस तर मारलेला आहे, ब्राह्मणांनी ऊस फुटूस तर मारलेला आहे. तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी अडचण येत असतात. त्या अडचणीवर मात करण्याची तुमच्यात जर तेवढी कॅपॅसिटी असली, सहनशीलतेची ताकद लागते, तेव्हाच तुम्हाला हे सगळं घडत असतं. परमार्थ करत असताना, भगवंताची शक्ती प्राप्त करत असताना, गुरु माध्यमातून सेवा करायनंतर देवाचं दृष्टांत होत असते. आणि देवाचं दृष्टांत झाल्यानंतर देव काय करतो? सेवा जे सेवा भक्ती करतो त्याच्यापेक्षा त्याच्या हातनं जनतेचे कल्याण करण्यासाठी शक्ती देत असतो. जनाच्या कल्याणा मनोमार्ग गती अकळावा श्रीपती. एक सेकंद असू द्या दत्त महाराजाचं इथं पाय लागल्याशिवाय हे कार्यच म्हणजे होत नाही. हे सगळंच दत्त महाराजाचं कार्य आहे. ही जी काय एरिया आहे सगळा दत्त महाराजाचा आहे. भविष्यात ह्या ठिकाणी इथली माती जरी नेऊन आलं तर तुमचं संकट त्या गाणगापुरातल्या सारखं माती ही एक खडा सुद्धा तुमचं कार्य करेल. पण तुमचा तेवढा विश्वास पाहिजे आहे, इथल्या आमच्या नेमान तुम्ही गेलेलं पाहिजे. तर आता काय झालं, ज्या टाइमला स्त्रिया जर समजा स्त्रियांचं कसं असतं, हेवा देवा जास्त असतो. स्त्री अनुसया जी काय होती, अत्री मुनीशी भार्या नाव तिचे अनुसया. अत्री ऋषीची जी काय पत्नी होती तिचं नाव अनुसया होतं. पण ती अशी पतिव्रता होती की त्या पतिव्रतेचं देवादिकांना सुद्धा धाक होता. ही ऊन जरी पडलं तर त्या अनुसयीच्या अंगावर पडल्यानंतर कोप होईल म्हणून ती सूर्यनारायण सुद्धा त्या जागेला शीतळता देत होता. वारा सुद्धा जर जोरात व्हायला लागला तर वारा सुद्धा मंद गतीने वाहत होता. त्या जमिनीवर चालत असताना, ही अनुसया माता जमिनीवर चालत असताना ती पायाला तिच्या टोचल म्हणून ही जमीन सुद्धा मऊ होत होती. एवढं त्या अनुसया मातेचं वर्चस्व होतं. मग नारद मुनीने काय केलेले कळ लावलेले. नारद मुनीनं सांगितलं, वैकुंठात ती गेलेले आहे नारद मुनी. आणि त्यातल्या मेन स्त्रिया कुठल्या? ब्रह्मा विष्णू महेशच्या, शंकर पार्वती, ब्रह्मा विष्णू आणि लक्ष्मी. ह्या जी काय 3 देवाच्या बायका, त्यांना जाऊन सांगितलं, कशाचं म्हणलं तुम्हाला वाटतंय म्हणला आम्ही लई मोठ्या देवाच्या स्त्री आहे आणि आमच्या एवढं सत्व कुणाचंच नाही, पण तुमच्या तिघाला सुद्धा फेक्या पाडायच्या अशी एक पृथ्वी तलावर म्हणजे मृत्यू तलावर एक काय स्त्री आहे. ती बायका लगी रागान बंद झाल्या. आम्ही देवाच्या बायका असताना पृथ्वी तलावर एक स्त्री असली कोण आहे तर आम्हाला सांगा. ती म्हणला सांगून तुम्हाला काय उपयोग नाही, ती सगळा कब्जा स्वर्गाचा सुद्धा येऊन घेईल तिच्या सेवेवर. तर त्याने सांगितलं अत्री ऋषीची भार्या नाम तिचे कैके म्हणजे अनुसया. तर मग ती अनुसया कसली, ह्याला राग आला पुन्हा. त्यांनी आता तिघींनी ठरवलं आता काय करायचं, तिचं सत्व हरण केलं तर बरं नाही तर मग आम्हाला कोण किंमत देणार आहे. असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्या तिघी बायकांनी आता म्हणली विष्णूच्या बायको म्हणजे लक्ष्मीने काय सांगितलं, माझं तुम्ही ऐका म्हणली, आपलं देव त्याशिवाय कोपत नाही. तर आपण आता रुसून बसायचं म्हणली घरात आणि आल्यानंतर देवाला बोलायचंच नाही. मग ती विचारते, ती म्हणली काय झालं तुला म्हणून. त्या टाइमाला म्हणायचं म्हणली
पृथ्वी तलावर एक अनुसया नावाची काय स्त्री आहे, ती आमच्यापेक्षा तिचं सत्व मोठं आहे आणि तिचं ती सत्व घालवल्याशिवाय आम्हाला किंमत राहणार नाही. तर तिचं सत्व हरण तुम्ही करून आल्याशिवाय आम्ही उठणार नाही म्हणून रडत झोपल्या तिघी बी. त्या टाइमाला मग काय केलेलं आहे, विष्णू, ब्रह्मा आणि महेश या 3 देवांनी एकी केली आणि म्हणला आपल्या बायकाचा कमीपणा झाल्यानंतर केवढ्यात पडलं, म्हणला ही बायकांचं घरात भांडण झालेलं आहे आणि त्या जी काय अनुसया आहे तिचं आपण सत्व हरण करून येऊ म्हणला. असं म्हणून सांगितल्यानंतर मग काय ना त्यांनी मेळ केला आणि जाऊया म्हणून त्यांची तारीख ठरली. आले ती जी काय अत्री ऋषीचा जी काय आश्रम होता त्या आश्रमाच्या कथा आल्यानंतर त्यांनी स्वतःचं रूप पालटलं. एका ब्राह्मणाच्या वेशेत पांढऱ्या कपड्यात त्या अनुसयेच्या त्या आश्रमात जाऊन थांबल्यानंतर अनुसयाचा काय नियम होता, आलेल्या माणसाची पूजा अर्चा करायची आणि त्याला जी काय पाहिजे ती जेवण द्यायची, ही तिचा नियम होता. मग हे आले तिथं त्या जागेला, ब्रह्मा, विष्णू, महेश 3 जण आले आणि त्या जागेला थांबल्यानंतर अनुसया माता पळत आले, पाणी दिलं आणि ती म्हणली, तिनं ते पाठ असं ही केलं आणि पाद्यपूजा केली त्यांची. ते म्हणली तुझी पाद्यपूजा बिजा काय आम्हाला नको म्हणली, आमच्या बायका आम्हाला आहे ते म्हणली, तुझी पाद्यपूजा आम्हाला आम्ही घेणार नाही, आम्हाला फक्त म्हणले तुझं आम्हाला जेवण पाहिजे, आम्ही 2 दिवस भुकेजलेलं आहे. मग ती म्हणली काय हरकत नाही म्हणली, माझा हा धर्मच आहे, आलेल्या माणसाचं जेवण त्याला देणं आणि त्याचा आत्मा संतुष्ट करणं ही माझं काम आहे म्हणली, लगेच तुम्हाला जेवण देते म्हणली. म्हणला तसं काय नाही म्हणला, तू जेवण आम्ही तसं घेणार नाही तुझं. तर कसं घेणार आहे, तर तुला नग्न अवस्थेत म्हणजे अंगावर पूर्ण कपडे काढून नग्न अवस्थेत तू आम्हाला जेवण वाढलं पाहिजे म्हणली, आणि तुझ्यानं जर होत नसलं तर नाही म्हणून सांग, आम्ही चाललो म्हणली, तुझं सत्व हा गेलं म्हणली. मग त्या टाइमला आता कसलं संकट, अशी जर अवस्था जर असली तर आपल्या ह्या पृथ्वी तलावच्या स्त्रिया काय करतेल्या त्याचं वर्णन करता येणार नाही. मग तिच्याकडे सहनशीलता होती. कुठल्याही संकट आणि कुठलाही अपमान होत असताना तुमच्याकडे जर सहनशीलता जर असेल तर तुम्ही ह्या विश्वाला मूठ घालू शकता. तिच्याकडचं एवढं असताना तिनं लगेच नवऱ्याला बोलवून घेऊन सांगितलं असतं आणि काय झालं असतं ते मी काय सांगू शकत नाही. ती काय म्हणली, गप बसली, ही माझी परीक्षा घ्यायला म्हणले, माझ्या ह्या आश्रमाचं माझं सत्वहरण करण्यासाठी ही कोणी गावना पण ह्याला पाठवलेलं आहे म्हणली, मी पण ह्यात पासच होणार असं त्यानं निश्चय केला. आता कसं पास होणार आहे, त्यांना नग्न अवस्थेत अत्री ऋषी नव्हतं घरात, ते अनुष्ठानला म्हणजे तपश्चर्याला गेलेलं होतं आणि एकटीच अनुसया होते. मग त्या टायमाला तिने काय केलेलं आहे, माझ्या पतीचं एवढं मोठं तपश्चर्या करून त्याच्याकडे शक्ती आहे म्हणली आणि त्याची मी बायको आहे म्हणली, आणि मी जर त्याची सत्य पतिव्रता जर स्त्री असेल, त्याची जर बायको असेल तर मी ह्या संकटातनं म्हणजे मी यशस्वी होणार असं म्हणून निश्चय केला. आणि तिने काय केलेलं आहे, स्वतःच्या त्या स्वयंपाकघरात गेलेले. स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिनं फक्त पतीचं डोळं झाकलं आणि पतीचं म्हणजे आपल्या मालकाचं रूप आठवलं, त्याचं चरण म्हणजे असं रूप आठवून त्याचं धरलं, म्हणजे निर्गुण सेवा. आता या आपल्या मठावर निर्गुण सेवा चालते. नामचा नाम जप आहे, तो नाम जप तुम्ही तोंडान म्हणताय, हे हवे वाटू गोकायचं आहे. ही तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज इथपर्यंत ही नाम जप होता, इथनं पुढे तोंडानं रामकृष्ण हरी म्हणा, त्यात शक्ती नाही. निर्गुण जो काय नाम आहे त्याच्यात अशा म्हणजे समाध्या लागते. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जी काय भिंत चालवली ती निर्गुण रूपान चालवली. नवनाथ महाराजांनी जे कार्य केलं ते निर्गुण ह्या नाम जपातनं केलं. नाम जपाची ताकद आहे. नाम स्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर, नाना दोषांचे गिरीवर राम नामे नासदी, अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरिला, हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी, चहू वर्णास नामाचा अधिकार, नामी नाही लहान तोर, जड मूळ पैल पार पावती नामे. तर ह्या नामाला कुठला श्रेष्ठ लागत नाही, कुठला नीच लागत नाही, कुठला म्हणजे गरीब लागत नाही, सगळ्याला सारखा म्हणून सांगितलेला आहे. म्हणून हे अखंड नाम स्मरावे, रूपमनी आठवावे, तिसरे भक्तीचे स्वभावे लक्षण आहे. तर ही 9विधा भक्तीतलं हे 4थ्या दशकातला 3रा समास आहे. म्हणजे रामदास स्वामीनं 20 दशक 200 समास आहेत, एका दशकात 20 समास आहेत आणि 4थ्या दशकातला 3रा समास आहे हा. आणि हा शेवटचा म्हणजे त्यातला म्हणजे हे आहे. तुम्ही बघा, मी तोंडी काय बोलत नाही किंवा ह्याला पुरावा देतोय. 4थ्या दशकातला 3रा समास आहे हा. तर त्यात सांगितलेलं आहे कशी भक्ती करावी. निर्गुण नाम जपानं त्या अनुसया मातेने काय केलेलं आहे, डोळं झाकलं, गुरुजी मूर्ती म्हणजे पतीची मूर्ती उभा केली आणि तिनं ती निर्गुण रूपातनं त्याची पाद्यपूजा केली आणि म्हणली माझ्यावर जे काही संकट आलेले आहे, तुमच्या एवढ्या मोठ्या तपश्चर्याचं फळ म्हणली आज फेल जाता कामा नाही म्हणली. मी त्यांना जेवण वाढते म्हणून सांगितलंय, पण माझ्यावर संकट काय, नग्न अवस्थेत त्यांना तिघायती म्हणली.
त्यांना मी कसं वाढणार आहे? लग्न अवस्थेत मी झाल्यानंतर पुढे मला काय प्रसंग येईल? पती महाराज तुम्हीच तारायचा येत ना, तर त्या जागेला लगेच निर्गुण रूपात ती मूर्ती पुढे आलेली आहे पतीची. आणि काय सांगितलं? तू काय सुद्धा घाबरू नको म्हणला. फक्त म्हणला त्या ठिकाणी तिला पाण्यात तांब्या घ्यायला लावला आणि त्यात बोट बुडवायला लावली आणि फक्त पतीचं नाव घेऊन तिला सांगितलं तू तीर्थ त्याच्यावर टाक म्हणला. बघू म्हणला काय होतंय. ती पतीच्या नावानं तिनं तीर्थ त्याच्यावर टाकल्याबरोबर तिनं ती बाळ झाली तिथं. मग बाळ झाल्यानंतर आईला आपल्या पेत्या मुलापुढं नग्न व्हायला काय अडचण आहे? तिने बी बाळ अशी वळवळायला लागली आणि रडायला लागली. तानेजलेली बाळ ती आधीच म्हणत होती 3 दिवस उपाशी आहे. मग ती भुक्यालेली वरडायला लागल्यानंतर मग तिने काय नाही, तिला पानात ती बाळ बघून तिला प्रेमाचा पाजर फुटला आणि अशा दुधाच्या धारा लागल्या. तिने बी बाळ तिने मांडीवर घेऊन पाजली आणि त्या जागेला तिनं ती पाळणा त्या जागेला म्हणजे गायलेला आहे. आणि असा हा दत्त महाराजाचा आज जन्म झालेला आहे. आणि त्या अनुसया मातेचं त्याच्या पोटीही दत्त महाराज तिन्ही ह्याच्या रूपानं का आले दत्त महाराज? तर ही आसुरी जी काही संकट आहेत सध्या, ही पितरी संकट, मोठमोठाले वाईट शक्त्या आज कुठल्याही रिपोर्टमध्ये निघत नाही. कुठल्याही आता ही गाणगापूर खर्डीमध्ये जी काही पीडित महिला आहेत किंवा पुरुष आहेत आमच्यात तशा आहेत, पण त्या गाणगापुरात ही आता वर्ष 4 वर्ष लागतं त्याला. आता या खर्डीमध्ये तर असं बांधून घालते ती, आता सध्या बांधूनच घालते ती. तर आता पहिल्यासारखं मोकळं नाही. आमच्या तिथं कुठं बी कशाला बी गेटला झाडाला कशाला याला चिटकते ती. आणि ज्या दिवशी येईल अशी बांधून आणते तिथं सुद्धा. ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्याचा कालवा पूर्ण बंद, पुन्हा त्याच्या ती सेवे वाटत कमी करायचा आहे. तर ही कसं आहे गुरुभक्तीमुळे साध्य होतंय. तुम्हाला निर्गुण रूपातली या भक्तीचं एवढं मोठं सामर्थ्य आहे. तर दत्त महाराजाचा या ठिकाणी मग अशा पद्धतीने जन्म झाला आणि तिनं पाळणा बांधून त्या जागाला दत्त महाराजात तिने पाळणा घालेला आहे. तेवढ्यात मग आत्री ऋषी काय अनुष्ठानावरून आलं आणि बघते तर काय प्रकार झाला म्हणले. तर म्हणले असं झालं म्हणले. काय नाही म्हणले, तुझ्या या भक्तीचं पतीचं जी काय पतिव्रता जी काय व्रत आहे तुझं त्याचं सार्थक झालं. जी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेव काय करतो, जन्मलेल्या माणसाचं किंवा प्रत्येक जीवजंतूचं त्याचं भविष्यात काय होणार आहे ती म्हणजे तो लिहित असतो. विष्णू काय करतो, विष्णू ती काय करतो त्या सगळ्याचं पालन पोषण करतो. आणि शंकरजी काय आहे तू त्याची शेवटची विल्हेवाट तो लावत असतो. तर या तिन्ही देवाला एक झाल्यानंतर ही आसुरी शक्ती म्हणजे ही राक्षसी काय शक्ती त्या ही मागे सरते. त्या कुठल्याही एका ब्रह्मदेवाला बी ही संकट मागे सरत नाही, विष्णूला बी मागे सरत नाही आणि या पांडुरंगाला बी म्हणजे मागे सरत नाही. तर ह्या तिन्ही देवाच्या शक्त्या एक झाल्या आणि त्यांनी नवनाथ संप्रदाय काढला. आणि त्या नवनाथ संप्रदायाची ती जी काय गुरु परंपरा आहे त्यांनी नाम जप कुणाला दिला. आपले अक्कलकोट स्वामी असू द्या, सीताराम करडी महाराज असू द्या, रत्नाकर महाराज असू द्या, आपले बागडे महाराज यांच्या मार्फत जी काय नाम जप आज आमच्या रत्नाकर महाराजाकडून माझ्यापासून पुढे चाललेला आहे. पण ह्याचा मेन स्विच आहे दत्त महाराजाचा आहे. एका सेकंदात पाव सेकंदात हे कनेक्शन भिडतं. पण गुरुभक्ती लागते. गुरुभक्तीशिवाय हे साध्य तुम्हाला होत नाही. आणि गुरुभक्ती ज्या टाइमला तुम्ही करताय त्या टाइमला सगळं ब्रह्मांड तुमच्या, पण कसं आहे तुमची कॅपॅसिटी पाहिजे आहे. दृष्टांत होत असतात पण त्याच्यावर लय हावभाव करायचे नसतात. योग्य ठिकाणी तुम्ही भक्तांची संकट बघून ती शक्ती काढायची आहे. आता तुम्हाला खड्याचे पैसे करायला येलं म्हणून तुम्ही सारखं कराल तर लायसन काढून घेतल्या जाते. देवानं जरी अधिकार तुम्हाला दिलं तरी सुद्धा त्या सेवेचं जर तुम्ही उलट उपयोग जर करायला आला तर लायसन देता बी येते आणि काढून बी घेता येते. तसं ही सहनशीलतेतनं ही शक्ती म्हणजे ही करायची आहे. आणि सगळ्यांनी ह्याचा आनंद घ्यायचा आहे. दत्त महाराजाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि जन्म आजचा हा दिवस या कलियुगात दत्त भक्तीशिवाय आणि नवनाथ भक्तीशिवाय आणि गुरु करून भक्ती केल्याशिवाय तुमच्या घरची संकट सरणार नाही. भलं घरचा जरी माणूस एखादा विरोधात जर चालला तर त्या घरच्या सुद्धा माणसाला सुट्टी नसते. देवापाशी सगळी सारखी असतात. गुरु भक्ती करा. तुम्हाला सारखं सांगणं तुम्ही वाया चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय आता माझं सगळं रांकाला लागल्यावर मी देवापाशी जातो. तुमचं रांकाला लागत नसतं. ही रांक एकदाच लागत असते. तर तुमचं आयुष्य आहे तुमच्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंतची सेवा देवाला आवडते. तुम्ही ज्या टाइमला घरातनं बायका पोरांनी हाकलून देवळात लावलं मग तुम्ही देवाला जाणार. मग त्या टाइमला देव म्हणतो तुला घरच्याने हाकलून मग माझ्या नशिबाला आला. तसं नाही. बालपणापासून सेवा जी काय करतो त्याला ते देवाला आवडत असते. तुमची म्हातारपणातली सेवा देवाला आवडत नाही. तुम्ही पहिल्यापासून जर केली तर काय अडचण नाही. पण सगळा संसार केला आणि ती तुम्हाला ज्या टाइमला हाकललं त्या टाइमला तुम्ही गेलेली ती सेवा आवडत नसते. असे कित्येक संत महात्म्यांनी उदाहरण दिलेले आहेत.
आणि ही ज्याच्याकडे काय देवाची शक्ती असते ती लोक कशी असतात, कधी हावभाव करत नसतात, मी असा आहे म्हणून सांगत नसतात. आमची सीताराम महाराज मंगळवेढकर यांनी काय केलं, फात्या पाण्यातलं फात ही गटरीच्या पाण्यातलं चगाळ चार बगला हातान सारून पाणी पेलेलं आहे त्याने, आणि असली असली तुकड्याची गटोळी पाठीवर घेऊन फिरत होती. त्याला काय म्हणते, 12 मग तुकाराम महाराज दिलेला आहे, जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्नतो सदा जैसा मकर अंतर्बाह्य भेद वेगळाले भेद किती त्या सती रदगत त्याची न कळे कवनाला त्याची याची वर्म योगी जाणे वर्म पुनते. अशा काय तत्व आहे, जगात पिशाच म्हणजे भूतासारखी येडेसारखी राहणार आणि देवाचं नामस्मरण करणार. मग अशा लोकांचा जर समजा एकदा जर काय देवाची प्रसन्नता मिळून उद्धार जर झाला तर मग काय होतं, त्या माणसाला काही संकट उद्या तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सदभक्ती येणे पण ती सदभक्ती झाली या सज साक्षात्कार आणि होईल उद्धार पूर्वजांचा. ज्या टाइमला तुम्हाला देवाची प्रसन्नता मिळेल त्या टाइमला तुम्ही तर सुखी होचालच, मागच्या पिढ्या आणि मोरच्या पिढ्या सगळ्या नरकात पडलेल्या तुम्हाला सांगतो, तुमच्या एकट्यामुळे त्यांचा उद्धार होईल. हीच म्हणजे आमच्या रत्नाकर महाराजाच्या जी काय मला कृपादृष्टी झाली, जी दिव्य दृष्टी दिली आणि त्यांच्या आशीर्वादानं दत्त महाराजाच्या नवनाथ महाराजांच्या त्यांचा मी एक सेवक आहे. काय त्यांचा मी एक सेवक आहे. कार्य ती करतात, फक्त माध्यम्य आपलं 2 फोन जरी असलं इथल्या इथं फोन लागत नसतो, ते टावर मधनं येतं. कसं होतं, टावर मधनं येतं. तसं तुम्ही डायरेक्ट देवापाशी गेला तर तसा मेळ लागत नाही. गुरु मार्फत तुम्ही गेल्यानंतर तुमचं लवकर कनेक्शन भेटतं. आता सध्या कसं आहे आपल्याला माहित आहे का, काय कनेक्शन घ्यायला नको, डायरेक्ट तुम्ही आकडा टाकायची, मोटर चालवायची, ऐन टायमाला पीक घोरात आलं का आकडा काढून टाकते. तसं तुम्ही डीपी वरनं कनेक्शन घ्या, म्हणजे एखाद्या महाराज माणसाकडून तुम्ही अनुग्रह घ्या, त्या नामाचा जप करा, मग तुमचं तुम्हाला सगळं चित्र म्हणजे पालटल तुमचं. आता तुमचं कसं आहे, आज भक्ती केली मोरल्या महिन्यात तुमचं बिघडते, तसं नाही. नामस्मरे ही तुमची जी काय शक्ती आहे तुमच्या त्याच्यावर रिमोट राहतो, तुमच्या गुरुचा त्याच्यावर अधिकार असतो. तुम्हाला काय करायचं ते तर त्याच्यासाठी तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे गुरु करा. आणि या दत्त महाराजाच्या ह्या सेवेत आता ह्या कलियुगात दत्त नवनाथी शक्तीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला जगता येणार नाही. कित्येकांच्या असे जनावर एखादं 1,00,000-2 लाख जरी घेतलं तर 8-15 दिवसात त्याची दूध संपते. पुन्हा घरात नवरा बायकोच्या कटकट आहेत, बरात म्हणजे भयानक, काय त्याला पुरावा नाही. तुमचा आनंद जर व्हायचा असेल तर तुम्हाला दत्त भक्ती मध्ये आणि ह्या गुरु संप्रदायात तुम्ही नाम जप घेऊन भक्ती करा. तुमचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मला जी काय प्रचिती आली तेच मी सांगतोय. या व्यासपीठावर थांबून दत्त महाराजाच्या तेवढं काय बनावट सांगणं तेवढं काही सल्प नाही. मला जी पण कसं आहे, मी काय केलं, मला 4थीला शाळेला असतापासून अनुग्रह घेतला आणि हे गेले 2007 पासूनच्या टायमाला ओपन झालं. त्याच्यानंतर मात्र सगळं वैराग्य तयार झालं आणि या भक्तांचा आणि ह्या परिसराचा काय पहिलं संचित असेल काय सांगता येणार नाही. हीच जागा कशी निवडली ती भगवंताला माहित असेल. आणि ह्या ठिकाणी पूर्ण असं म्हणजे भ्रमिष्ट केल्यासारखं झालेलं आहे, कुठल्याही ह्याच्यावर मन लागत नाही आणि हे फक्त देवाची साधना ह्याच्याशिवाय म्हणजे कुठलं काय आवडत नाही. अशा पद्धतीचं ही रत्नाकर महाराजांनी काय इथं या जागेला मेक मारून मला असं केलेलं आहे. सगळ्या लोकांनी ह्याचं जास्तीत जास्त म्हणजे ह्याचा अनुभव घ्यावा, प्रचिती घ्यावा आणि आपलं जी काय संसार रूपी सागर जो काय तरुण जाताना तुम्हाला जी काय आनंद भोगायचा आहे याच जन्मी याच देही जर तुम्हाला आनंद जर भोगायचा असेल तर दत्त भक्ती करा, गुरु भक्त करा. हेच आमच्या रत्नाकर महाराजाला साक्ष देऊन मी दत्त महाराजाच्या या दिवशी मी एक प्रतिज्ञा करतो की सगळे आज येणारी जी काही भक्त आहेत भले येऊ नाही तर न येऊ, आज माझ्या सेवेतलं जरी समजा पुण्य गेली तरी चालेल, येणाऱ्या भक्ताचा सगळा आनंद हो, हीच माझी आज म्हणजे रत्नाकर महाराजामार्फत मी ही करतोय. आणि ह्याच्यासाठी संत संघ धरावा लागतो, संत संघ धरावा लागतो. एक थोडका 1-2 मिनिटाचा दृष्टांत. एकदा अत्री विश्वामित्र ऋषी आणि अगस्त्य ऋषी यांचं एक असं भांडण लागलं. ते काय म्हणली, मी तपश्चर्या करतोय आणि एक जण काय म्हणला, मी नुसत्या संतांच्या संगतीत आहे. मग ह्यातलं श्रेष्ठ कोण, संत संघ श्रेष्ठ का तपश्चर्या श्रेष्ठ? मग ती भांडण कुणापाशी गेलं, विष्णूपाशी गेलं. मग विष्णून काय केलं की काय माझ्यानं जमत नाही म्हणला, तुमच्या दोघांच मी सोडवायला गेलो, दोघे बी माझ्यावरच आरोप करचाला म्हणला. त्यांनी शेषाकडे पाठवलं. मग शेष नारायण काय म्हणला, काय हरकत नाही म्हणला. शेष नारायण म्हणजे काय, ह्या आपल्या पृथ्वीचा सगळा भार त्या शेषाच्या फणीवर आहे.
मग ती शेषनारायण काय म्हणला, मी तुमचा न्याय करतो म्हणला. तुम्हाला न्याय करत असताना माझ्या डोक्यावरला बोजा एवढा तुम्ही कमी करा म्हणला. मग विश्वामित्रान तपश्चर्या 60,000 वर्ष केलेली आहे, नुसतं लोखंडाचं चण खाऊन. ती काय म्हणला, माझी 10 वर्ष म्हणजे माझी तपश्चर्या जाऊ द्या म्हणला, पण ह्या पृथ्वीच्या मस्तकावरला माझी बोजा कमी व्हावा. त्यानं 10 वर्षाची सेवा तिथं म्हणजे अर्पण केली, तर त्या पृथ्वीचा बोजा त्या पृथ्वीनं कमी केला नाही तर शेषाच्या ह्याच्यावरला. मग पुन्हा काय केलेलं आहे, त्या ऋषीने पुन्हा काय सांगितलं की बाबा म्हणला, बघा अर्धी घटका म्हणजे 12 मिनिटाची फक्त माझ्या तपश्चर्यातली मी सेवा म्हणला ह्या पृथ्वीला देतो म्हणला, आणि तिनं बोजा कमी करावा. त्या 12 मिनिटाच्या सेवेनं म्हणजे त्या पृथ्वीनं बोजा पूर्ण कमी करून घेतला. तर तपश्चर्या करण्यापेक्षा संत संघ हा मोठा आहे असं म्हणून इथं सांगितलं आहे. तसं हा संत संघाचा मेळावा आहे. ह्या मेळाव्यात तुम्ही इथं आल्यानंतर या सत्संगात तपश्चर्या करणाऱ्यापेक्षा तुम्हाला शक्ती मिळत असते. असं ही म्हणजे या ठिकाणी म्हणजे ही काशी खंडातलं उदाहरण आहे. तर एवढ्यात सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही जास्तीत जास्त आपण सारे काही करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, एवढाच उद्देश आहे आमच्या रत्नाकर महाराजाचा माझ्या मार्फत, की तुम्ही सुद्धा सगळं आनंद व्हावं. भक्तीचा मळा हा तुमचा असा अखंड फुलावा. प्रत्येकानं घरात भक्ती करा, दत्त महाराजाची पूजा करा, नवनाथाचं पारायण वर्षातून एकदा करा. तुमच्या घरावर कुठलंही विघ्न येणार नाही, ही माझ्या रत्नाकर महाराजाची आण घेऊन मी सांगतो. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराजनाथ माधवाने रत्नाकर त्याच्यानंतर आसावरी महिला भजनी मंडळ गेल्या भाग मंगळवेढा हे